नमस्कार, रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे अंडा बिर्याणी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे, अंडे घेतलेले आहेत, तांदूळ आहे, अद्रक लसूण आहे, कोथिंबीर पुदिना आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद पावडर आहे, धने पावडर आहे, जिरे पावडर आणि मटन मसाला पावडर। आता पातेलं तर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यात तेल घालून आपण कांदा भाजायला टाकणार आहोत। तीन पळी तेल घातलेलं आहे। आता तेजपत्ता टाकायचा आणि गरम मसाला तेलात भाजून घ्यायचा। गरम मसाला भाजलेला आहे, तर कांदा घालूया। अद्रक लसूण आणि कोथिंबीर पुदिना आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे, ते बारीक करून घेऊया। आता कांदा भाजून झालेला आहे। आता टोमॅटो घालूया। टोमॅटो पण चांगला फ्राय करून घेऊया। आता हिरवी चटणी आपली झालेली आहे, अद्रक लसूण कोथिंबीर पुदिन्याची। टोमॅटो चांगला भाजला की बाकीचं साहित्य टाकायचं आहे। कांदा टोमॅटो शिजलेला आहे, त्याला मी शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं, कारण लवकर आपलं कांदा टोमॅटो शिजल्या जातं। आता अद्रक लसूण वाटून घेतलेला आहे, ते आपण टाकूया। आता धने पावडर घालूया। धने पावडर 1 मोठा चमचा आहे, जिरे पावडर 1 मोठा चमचा टाकायचा आहे। हळद अर्धा चमचा, तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। बिर्याणी मसाला, बिर्याणी मसाला टाकलेला आहे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मग दही टाकायचं। आता दह्यात चांगला मसाला शिजवून घ्यायचा। हे बघा, मसाला चांगला शिजलेला आहे, मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे। आता दही टाकूया। आता सर्व मिश्रण एक झालेलं आहे, सुगंध पण छान सुटलेला आहे। आता आपण त्याच्यात अंडे टाकून घेऊया। मीठ चवीनुसारच टाकायचं आहे। अंडे चांगले मसाल्यात एकजीव करून घेऊया। आता तांदूळ आपण टाकूया। आता तांदूळ टाकूया। तांदूळ धुवून ठेवलेलं होतं, पाणी एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं।
गरम केलेलं पाणी ओतलेलं आहे. आता मीठ आपण चवीनुसार त्याच्यात टाकूया आणि त्याच्यावरती झाकण ठेवून भात शिजवून घेऊया. अंडा बिर्याणी. झाकण काढून बघूया. आपली बिर्याणी छान झालेली आहे आणि वास पण छान येत आहे. आपण झाली का बघूया. अधूनमधून झाकण काढून बघायचे आहे आपल्याला. हो, झालेले आहे. हे बघा, आपली बिर्याणी छान खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही पण घरी नक्कीच बनवा आणि करून खा. कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू.